ठेका आपल्याच माणसाला मिळावा म्हणून सत्ताधाऱ्यांकडून दबाव तंत्र आणि धमक्या. जितेंद्र दुबे यांचा खळबळजनक आरोप. नगरपालिकेच्या विविध कामांचे ठेके आपल्याच मर्जीतल्या माणसाला मिळावेत यासाठी सत्ताधारी गटाकडून उघडपणे दबाव तंत्राचा वापर केला जात असल्याचा खळबळजनक आरोप शिवसेना नेते जितेंद्र दुबे यांनी केला आहे. आज भाजप आणि शिवसेना यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पालिकेच्या माध्यमातून छोट्या मोठ्या व्यावसायिकांकडून जी नियमित पावती फाडली जाते त्याचा ठेका घेताना आपल्या जवळच्या व्यक्तीलाच तो कसा मिळेल यासाठी इच्छुक ठेकेदाराला थेट धमकावण्यात आल्याचा जाहीर आरोप दुबे यांनी यावेळी केला. काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या सत्ताधाऱ्यांनी म्हणजेच राष्ट्रवादी गटाने पत्रकार परिषद घेऊन आम्ही कोणावरही दबाव आणत नाही असा दावा केला होता. सत्ताधाऱ्यांचा हा दावा खोडून काढत जितेंद्र दुबे यांनी पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका घेतली. एकीकडे दबावाचे राजकारण नाही म्हणायचे आणि दुसरीकडे मर्जीतील लोकांना कंत्राट देण्यासाठी धमक्या द्यायच्या असा दुटप्पी कारभार सुरू आहे. एवढेच नव्हे तर भाजपच्या काही सदस्यांच्या घराच्या परिसरात जाणीवपूर्वक स्वच्छता कर्मचारी जाणार नाहीत याची काळजी सत्ताधारी गटाकडून घेतली जात आहे असा थेट आरोपही दुबे यांनी केला. याच पत्रकार परिषदेत शिवसेनेचे अनुप कुमार उदासी यांनीही सत्ताधारी राष्ट्रवादी गटावर जोरदार निशाणा साधला. आमदार राजेश पाडवी यांच्या निधीतून शहरात 11 बोरवेल मंजूर करण्यात आले आहेत. मात्र या संदर्भातील विषय सर्वसाधारण सभेत सत्ताधाऱ्यांकडून आणले जातात आणि तेच विषय पुन्हा तहकूब केले जातात असा आरोप उदासी यांनी केला. वास्तविक पाहता तहकूब केलेले विषय पुढच्या सभेत चर्चेला येणे गरजेचे असते. मात्र सत्ताधारी जाणीवपूर्वक असे करत नसल्याने शहराच्या विकास कामांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे शहराच्या विकासाला नेमका कोण विरोध करत आहे याचा विचार आता जनतेनेच करावा अशी स्पष्ट भूमिका उदासी यांनी मांडली. भाजप आणि शिवसेनेच्या या संयुक्त पत्रकार परिषदेमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे आणि विरोधकांच्या या गंभीर आरोपांवर आता सत्ताधारी राष्ट्रवादी गट काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.